पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जमीन घोटाळ्याचा मॅटर कधीपर्यंत कोर्टात येणार आहे? शीतल तेजवानी कब सामने आएगी, क्योंकि वो शीतल तेजवानी क्या कोर्ट में उपस्थित रहेगी, खारगे समिति के सामने उपस्थित रहेगी? शीतल तेजवानी यांच्या वकील आज कोर्टामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि त्यांनी आज पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जमीन घोटाळ्याचा मॅटर आज कोर्टामध्ये नव्हता असं सांगितलेलं आहे। मात्र शीतल तेजवानी हे खारगे समितीसमोर उपस्थित राहणार का किंवा कोर्टासमोर उपस्थित राहणार का या बाबतीत कोणतीही माहिती नाही है। मैडम, हम आपसे सिर्फ ये जानना चाह रहे हैं क्योंकि आप उनकी वकील है, तो क्या खारगे समिति या फिर कोर्ट के सामने वो आएंगी, खुद से आएंगे? क्योंकि आज दिग्विजय पाटिल को भी नोटिस भेजा गया था खारगे समिति के द्वारा, उनके वकील ने भी हमको उनकी प्रतिक्रिया दी है, उनकी साइड बताई है। आप शीतल तेजवानी जी के वकील है तो आप बताना चाहेंगी? नो कमेंट्स, थैंक यू। पार्थ पवार से कुछ बात हुई आपकी? आपकी पार्थ पवार से कोई बात हुई है, दिग्विजय पाटिल से कोई बात हुई है? दिग्विजय पाटिल के वकील खुले तौर पे सामने आके बोल रहे हैं, आप शीतल तेजवानी की वकील है, आप क्यों नहीं बात करी? जब सही टाइम आएगा तब हम लोग बात करें, ठीक है? कोर्ट में अगली सुनवाई होगी, कोर्ट ने कुछ बताया है? एकंदरीत आपण बघतोय की शीतल तेजवानीच्या या वकील आहेत आणि दिग्विजय पाटील यांच्या वकिलांनी खरं तर अगदी स्पष्टपणे येऊन खारगे समितीच्या समोर सुनावणी झाल्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया दिलेली होती आणि या प्रतिक्रियेदरम्यान त्यांनी हे देखील सांगितलेलं होतं की एकंदरीत सर आप तो बताइए, क्योंकि दिग्विजय पाटिल के वकील अगर बोल रहे हैं तो आप क्यों नहीं बोल रहे हैं? आप खाली जानकारी तो दे ही सकते हैं, उनके आप वकील हैं। जब सही टाइम आएगा तब आपको सब जानकारी मिल जाएगी। जी, कोर्ट के सामने कब होने वाली है पेशी, वो बता दीजिए खाली। तर आम्ही झी24 तासची टीम अगदी सातत्याने त्यांना फॉलो करतो आहोत की कशा पद्धतीने शीतल तेजवानी यांच्या वकील हे एका वेगळ्या मॅटरसाठी या ठिकाणी आलेल्या होत्या आणि सध्या आपण बघतो आहोत की त्यांचं जे कार्यालयीन कामकाज आहे ते वकील गेलेले आहेत केलेले आहेत। त्याच्यामुळे आज कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारे पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातल्या जमीन घोटाळ्यासंदर्भात कोणतीही सुनावणी नव्हती, एवढी माहिती आपल्याला शीतल तेजवानींच्या वकिलांनी दिलेली आहे। मात्र दुसरीकडे आज खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील यांना सुद्धा उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। मात्र त्यांचे वकील हे त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार सगळी कागदपत्र ही आपण खारगे समितीसमोर दाखल करत आहोत। इतकंच नाही तर जवळपास 70 मिनिटं खारगे समिती आणि दिग्विजय पाटील यांच्या वकिलांमध्ये चर्चा झालेली होती, काही प्रश्नोत्तर झालेली होती आणि अर्थातच खारगे समिती सातत्याने त्यांची झाडाझडती करते आणि आता शीतल पाटील यांना सुद्धा खारगे समितीसमोर पाचारण करण्यात येणार का? विशेषतः सगळ्यांचं लक्ष, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या नावावरती आहे ते म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना कोणत्याही सुनावणी करता बोलावलं जाणार का, खारगे समितीसमोर बोलावलं जाणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मात्र पार्थ पवारांच्या आधी ही दोन महत्त्वाची नावं अर्थातच दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांकडून माहिती मिळत राहणं हे अतिशय गरजेचं आहे। सध्या शीतल तेजवानी यांच्या वकील कार्यालयीन कामकाजासाठी कोर्टाच्या बाहेर असणाऱ्या त्यांच्या कार्यालयात गेलेले आहेत, छोटेखानी कार्यालय आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सातत्याने आपण फॉलोअप घेतोय। झी24 तासने हा घोटाळा सर्वप्रथम जगासमोर आणलेला होता आणि हा छोटा मोठा घोटाळा नाहीये, खूप मोठा घोटाळा पुण्यातल्या जमिनीचा, जो लाखोंची करोडोंची जी जमीन आहे, जी सर्वसामान्यांची आहे, त्या जमिनीचा घोटाळा समोर आणलेला होता आणि त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव आलं, दिग्विजय पाटील यांचं नाव आलं आणि ज्यांच्या नावाने हा व्यवहार केला गेला त्या शीतल तेजवानीचं देखील नाव या घोटाळ्यामध्ये समाविष्ट आहे आणि म्हणूनच आता त्यांची सुनावणी ही कोर्टासमोर सुरू आहे। कॅमेरामॅन विद्यार्थी समोर पाठक, झी24 तास, मुंबई। तर शीतल तेजवानीच्या वकिलांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधी मनोज पाठक यांनी केला आणि त्यावेळी ज्यावेळी योग्य वेळ येईल त्याचवेळी मी बोलेल असं तेजवानीच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे शीतल तेजवानीची आता पुढची पेशी नेमकी कधी होणार या संदर्भात मात्र अजून कुठलीही स्पष्टता आलेली नाहीये।